दरम्यान कळंबमध्ये संशयास्पद मृत्यू झालेल्या महिलेबाबत कोणती माहिती हाती लागली आहे पाहूया। मनीषा कारभारी बिडवे असं मृत महिलेचं नाव असल्याची माहिती आहे। धाराशिवच्या कळंबमधील द्वारका नगरीमध्ये ती एकटीच राहत होती। खासगी सावकारी करत असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे। अनैतिक संबंधातून या महिलेची हत्या झाल्याचा संशय आहे। महिलेच्या डोक्याला मार लागलाय आणि त्यामुळे मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं। घरात मृतदेह असताना बाहेरून घराला कुलूप होतं। तर कळंबमधील या मृत महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध आढळला नाही, तर अनैतिक संबंधातून महिलेची हत्या झाल्याचं धाराशिव पोलिसांनी म्हटलंय। तर पोलिसांनी महिलेच्या मृत्यूबाबत दिलेली माहिती साफ खोटी असून पोलिसांचे लागेबांधे हळूहळू बाहेर येतील असा पलटवार अंजली दमानी यांनी केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात या महिलेचं कुठं आम्हाला लिंकिंग झालेलं नाही की तशी कोणतीही माहिती अद्यापर्यंत प्राप्त झालेली नाही। परंतु जर तसं काय असेल तर आम्ही त्या अंगाने तपास करू आणि आत्ता प्राथमिकदृष्ट्या या महिलेचा जो खून करण्यात आलेला आहे तो खून त्या महिलांच्या आणि आरोपी जे आहेत आमच्या दृष्टीने जे आरोपी आहेत त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते या कारणावरून प्राथमिकदृष्ट्या झाल्याचं दिसून येत आहे। त्याप्रमाणे आपण त्याचा गुन्हा दाखल करण्यात कारवाई सुरू आहे। आता मला असं कळतंय की धाराशिवचे जे कळंबचे काही अधिकारी आहेत रवी सानप नावाचे त्यांनी अमुक गोष्टी कन्फर्म केल्यात, म्हणजे ती महिला मिळाली आहेत हे ते सगळं सांगितलंय, पण त्यांना असं वाटतंय की त्याचा आणि संतोष देशमुख प्रकरणाचा संबंध नाही आणि मला चुकीची माहिती पुरवली जाते असं त्यांचं जे म्हणणं आहे ते साफ खोटं आहे। मला असं वाटतं कुठे ना कुठे या पोलिसांचे खालच्या ऑफिसरचे काय काय लागेबांधे आहेत ते आता हळूहळू बाहेर येतीलच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।